नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं वक्तृत्व अत्यंत प्रसिद्ध होतं. आजही त्यांच्या वक्तृत्वाच्या अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यांचा एक खास आवडता वाक्प्रचार होता. जगातली कोणतीही घटना घडली, अगदी जगातलीच असं नव्हे, अगदी महाराष्ट्रातली जरी घटना घडली, पुण्यातली जरी एखादी घटना घडली, तर ते असं म्हणायचे की गेल्या 10,000 वर्षात अशी गोष्ट झाली नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात होणार नाही. आता आचार्य अत्रेंच्या या वाक्प्रचाराची आठवण व्हायचं कारण म्हणजे सांगली मिरज कुपवाड महापालिकेतला वीज बिल घोटाळा. आता हा जो वीज बिल घोटाळा आहे तो जर आपण पाहिला तर खरोखरच आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचं झालं तर गेल्या 10,000 वर्षात असा वीज बिल घोटाळा झाला नसेल आणि पुढच्या 10,000 वर्षात घोटाळा होईल का नाही काही सांगता येत नाही. असा अजब वीज बिल घोटाळा सांगली महापालिकेमध्ये झालेला आहे. अर्थात या घोटाळ्याशी संबंधित म्हणजे वीज बिलच भरायचं असल्यामुळं महावितरणचाही त्याच्याशी काही संबंध आला. हा जो वीज बिल घोटाळा झाला तो नेमका काय होता हे अजूनही खरं म्हणलं तर खऱ्या अर्थानं पूर्णपणे बाहेर आलेलं नाही. परंतु एक निश्चित आहे, महापालिकेचे जे स्ट्रीट लाईट आहेत म्हणजे पथदिवे आहेत त्याचं जे वीज बिल आहे ते जे महापालिकेनं ते वीज बिल भरण्यासाठी म्हणून जे धनादेश वीज वितरणकडं म्हणून दिलेले होते त्या धनादेशातून महापालिकेच्या वीज बिलाची जी काही थकबाकी असेल किंवा वीज बिल असेल ते वजा होण्याऐवजी काही खाजगी संस्था, खाजगी व्यक्ती, काही दुकानं यांची वीज बिलं भरली गेलेली आहेत. असा अजब प्रकार झालेला आहे. म्हणजे पैसे दिलेत महापालिकेनं पण वीज बिलं मात्र अनेक खाजगी व्यक्तींची, खाजगी संस्थांची भागवली गेलेली आहेत. असा घोटाळा आतापर्यंत कधीही कुठं झाला नसेल. आता हा घोटाळा पहिला उघडकीला कसा आला तर एका व्यक्तीला एक वीज बिल आलं. वीज बिल म्हणण्यापेक्षा वीज बिलाची पावती त्याला मिळाली की तुमचं असं असं वीज बिल भरलं गेलेलं आहे म्हणून. तर त्याला एकदम आश्चर्य वाटलं की मी जर पैसेच भरलेले नाहीत तर माझं वीज बिल MSEBीकडं भरलं कसं गेलं. MSEBीकडनं त्याला तसं उत्तर आलेलं होतं. म्हणून त्यानं चौकशी केली. तेव्हा हा खऱ्या अर्थानं घोटाळा उघडकीला हा साधारणपणे 2020च्या दरम्यान हा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर कोरोनाचा काळ बरे आला आणि थोडासा घोटाळ्याची बाजूला पडलेली होती ही घटना. परंतु नंतर मात्र सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, तानाजी रुईकर आणि सतीश साखळकर या तिघांनी मिळून ह्या घोटाळ्याचा खरं म्हणजे पाठपुरावा सुरू केला. आणि त्यांनी अशी मागणी केली की हा घोटाळा महाप्रचंड आहे आणि अक्षरशः डोकं चक्रावून टाकणार आहे. पैसे महापालिकेचे ते MSEBीकडे खरं म्हणजे वर्ग व्हायला पाहिजेत. चेक जे दिलेले आहेत महापालिकेतून बाहेर पडलेले चेक आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे, ते चेक खरं म्हणजे महावितरणकडे जमा व्हायला पाहिजेत महापालिकेच्या नावानं. त्याऐवजी खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था यांच्याकडं ही वीज बिलं कशी काय भागवली गेली त्यांची. तर त्यानंतर चौकशी करता करता असं लक्षात आलं की हा फार मोठा व्यापक प्रकार आहे, व्यापक अपहार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जण सामील आहेत. त्यानंतर सांगली सिटी पोलीस स्टेशनला म्हणजे शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात फिर्यादही दाखल झाली. त्यावेळेला पोलिसांनी काही लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. परंतु तरी सुद्धा प्रत्यक्षात काही कारवाई झाली असं दिसलं नाही त्यानंतर. म्हणून मग या तिघांनी सातत्यानं पाठपुरावा केला, सातत्यानं मागणी केली आणि मग SITची चौकशीची मागणी केली. विशेष चौकशी पथकाकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आणि त्याप्रमाणे ती लोकायुक्तांच्याकडे केली. शासनाच्या लोकायुक्तांच्या आदेशानुसार अशी SIT म्हणजे विशेष चौकशी पथक किंवा विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. त्याच्यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी होते, महापालिकेचे अधिकारी होते आणि याशिवाय एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे आपण लेखापरीक्षक एक त्याच्यामध्ये होते. अशी ती समिती नेमण्यात आली. त्या समितीनं चौकशी सुरू केली. प्रत्यक्षात अशी समिती नेमा असा आदेश आला होता लोकायुक्तांचा, अनेक महिने तो पडून होता.
तशी चौकशी समितीच नेमली गेली नव्हती. पुन्हा या सगळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला, तिघांनी, साखळकर, बर्वे आणि तानाजी यांनी, आणि मग ती समिती पुन्हा कशीबशी नेमण्यात आली. आता त्या समितीनं बऱ्याच दिवसाच्या चौकशीनंतर असा निष्कर्ष काढलेला आहे, 3,54,00,000 रुपयाचा अपहार झालेला आहे वीज बिलाचा. आणि तो कसा झालेला आहे तर महापालिकेची जी वीज बिलं होती किंवा वीज बिलाची जी रक्कम होती, ते चेक होते, ते एका सहकारी संस्थेमार्फत MSEBीकडे भरले जायचे. मध्यस्थ एक सहकारी संस्था होती, म्हणजे पतसंस्था किंवा अशी एक संस्था होती, आणि त्यांच्यामार्फत हे पैसे भरले जायचे. या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये अनेक खाजगी व्यक्तींची बिलं भागवली गेली, अनेक खाजगी संस्थांची बिलं भागवली गेली, आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं, आता ह्या चौकशीतलं नेमकं काय बाहेर पडले माहीत नाही, पण जे बाहेर आलेलं आहे त्यानुसार असं दिसतंय की समजा एखाद्या व्यक्तीचं बिल आहे MSEBीचं, तर ते त्या बिलामध्ये 5 ते 10% तुम्हाला सवलत देतो असं सांगून त्या व्यक्तीकडून रोख पैसे घेतले गेले. आणि मग ते रोख पैसे घेतले गेल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये त्याचं बिल हे महापालिकेच्या पैशातून वळतं केलं गेलं. अशी लिस्ट तयार केली गेली, आणि बरोबर जेवढ्या रकमेचा चेक असेल, महापालिकेचा धनादेश असेल, तो चेक बरोबर त्याच्याशी ॲडजस्ट करण्यात आला. असा हा अजब घोटाळा आहे. अजून सुद्धा त्याचा नेमका पत्ता लागलेला नाही, नेमका कसा केला गेला घोटाळा. म्हणजे समजा एक 10, 15, 20 व्यक्ती आहेत, आणि 10, 15, 20 अशा काही संस्था आहेत, म्हणजे खाजगी व्यापारी असतील, काही दुकानदार असतील, ह्या अशा संस्था आहेत. या सगळ्यांची मिळून एक बेरीज करायची त्यांच्या वीज बिलाची, त्यांच्याशी संपर्क साधून पहिल्यांदाच त्यांच्याकडून त्याच्याबद्दलची कन्सेंट घ्यायची सगळी, आणि मग त्यांची बेरीज करून तेवढा चेक बरोबर तो ॲडजस्ट करून त्या MSEBीकडं भरायचा, आणि महापालिकेची थकबाकी मात्र राहायची. असा तो घोटाळा आहे. आता या सगळ्या घोटाळ्यामध्ये 5-10% जे काही कॅश सूट मिळत होती, त्या यानं काही लोकांनी कदाचित ह्या भानगडीमध्ये भाग घेतलेला असावा, असा एक अंदाज आहे. या संदर्भात जे आता 3,54,00,000 रुपयाचा जो भ्रष्टाचार झाल्याचं, अपहार झाल्याचं उघड झालेलं आहे, यामध्ये महापालिकेचा काहीही दोष नाही असं साधारणपणे त्याच्यामध्ये अहवालात म्हणलंय, आणि महावितरणचा काही दोष नाही, वीज वितरणचा काही दोष नाही. त्याच्याबद्दल बर्वे, साखळकर यांनी तीव्र स्वरूपाचा आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर एवढा मोठा अपहार होतो, महापालिकेतून वर्षानुवर्ष असे चेक दिले जातात. साधारण हा घोटाळा आहे तो 14 सालापासूनचा आहे, 2014 ते आजपर्यंतचा काढलेला आहे त्यांनी. यांचं म्हणणं तर असं आहे यापूर्वी सुद्धा असाच घोटाळा होत असणार आहे, त्यामुळं त्यापूर्वीपासून खरं म्हणजे चौकशी होणं गरजेचं होतं, असं साखळकर आणि बर्वे यांचं म्हणणं आहे. बर्वे यांनी तर या संदर्भात या अहवालाला आता आव्हान द्यायचं ठरवलेलं आहे कोर्टामध्ये, डायरेक्ट न्यायालयामध्येच आव्हान द्यायचं, आणि हा सगळा अहवाल, ही चौकशी ही सुद्धा संशयास्पद आहे असं बर्वे यांचं म्हणणं आहे. असा त्यांचा आरोप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागणार आहे, न्यायालयामध्ये दावा दाखल करणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या SIT मधले एक अधिकारी महापालिकेचे असलेले, ह्यांची बदली पूर्वीच झालेली आहे, मग ते चौकशीच्या वेळेला कसे हजर होते. शिवाय आम्ही जे मूळ तक्रारदार आहोत, म्हणजे हे तिघजण जे तक्रारदार होते, आम्हाला बोलवलेलंच नाही काही ह्या संदर्भात, आमच्याकडनं काहीही विचारणा केली नाही. उलट मीच स्वतः या समितीच्या काही सदस्यांशी मी संपर्क साधला आणि त्यांना काही माहिती दिली, परंतु माझ्याबद्दल मात्र उल्लेख अहवालामध्ये केलेला आहे की पुरेशी माहिती दिली नाही वगैरे अशा स्वरूपाचा, तो अत्यंत चुकीचा आहे असं बर्वे यांचं म्हणणं आहे. उलट यांनी आम्हाला तिघांना खरं म्हणजे रितसर नोटीस काढून बोलवायला पाहिजे होतं चौकशीसाठी, आणि आमच्या साक्षी घ्यायला पाहिजे होत्या समोर बोलवून, आम्हाला आमच्याकडनं माहिती घ्यायला पाहिजे होती असं बर्वे यांचं म्हणणं आहे. या सगळ्यालाच मी आव्हान देणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर असा हा घोटाळा जो खरोखरच 10,000 वर्षात कधी झाला नसेल आणि पुढच्या 10,000 वर्षात होईल असं वाटत नाही. यापूर्वी अनेक घोटाळे गाजलेले आहेत, आपल्याला माहीत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, म्हणजे नोकरी देतो सांगून भ्रष्टाचार करणं, किंवा चारा घोटाळा एक बिहारमधला खूप गाजलेला होता. रेल्वेमध्ये नोकरी देतो म्हणून काही लोकांच्याकडून पैसे घेतल्याचा घोटाळा गाजलेला होता. तेलगींचा घोटाळा गाजलेला होता, आपल्याला स्टॅम्पचा माहीतच आहे. असे अनेक घोटाळे गाजले ते, परंतु हा घोटाळा मात्र खरोखरच मतिगुंग करणारा आहे आणि अजूनही त्याचा खरा छडा लागलेला नाही असं ह्या सगळ्या तक्रारदारांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीनं ते चौकशीसाठी ते ह्यापुढे अधिक आग्रही राहणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे किमान 5 ते 6 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार असला पाहिजे आणि जास्तीत जास्त 10 कोटी रुपयापर्यंत सुद्धा महापालिकेचं
नुकसान ह्या सगळ्या प्रकरणात झालेलं आहे. प्रत्यक्षात मात्र 3.5 कोटी रुपयाचा हा अपहार झाल्याचं यांनी अहवालामध्ये नमूद केलेला आहे. तो आकडाही खूप कमी आहे आणि त्यात मुळात खरे जे या भानगडीमध्ये जे लोक असणार आहेत ते सगळे बाजूलाच राहिलेले आहेत असं यांचंही म्हणणं आहे, तक्रारदारांचं म्हणणं आहे. अजूनही कसून चौकशी झाली पाहिजे, खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणावरती प्रकाश पडला पाहिजे आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. ही मागणी घेऊनच हे सगळे न्यायालयात जाणार आहेत. तर असा हा महापालिकेतला वीज बिलाचा घोटाळा. या सगळ्यामध्ये चौकशी अहवालामध्ये महापालिकेचा कोणताही दोष नाही, महापालिकेच्या यंत्रणेचा कोणताही दोष नाही आणि महावितरणचाही काही दोष नाही असं म्हणलेलं आहे. काही कर्मचारी वगैरे असे जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्यावरती हा ठपका ठेवलेला आहे, परंतु तक्रारदारांचं, बर्वे वगैरेंचं असं म्हणणं आहे की हा तक्रारदार हे एक फक्त त्यातला छोटासा पार्ट आहे, खरे मुख्य त्यातले सूत्रधार आणि हे सगळे बाजूलाच राहिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात प्रश्न असा येतो की महापालिका एवढं मोठ्या प्रमाणात जर वीज बिल भरत असेल वीज वितरणकडं, तर त्यांनी मध्यस्थ संस्थेची निवड करायचं कारण काय, गरजच काय महापालिकेला? वास्तविक महापालिकेचाच एक कर्मचारी कायमस्वरूपी नेमायला हरकत नाही वीज विभागातला आणि त्यानं हे वीज बिलाचे जे जसे MSEBचे बिलं येतील त्याप्रमाणे त्याचे धनादेश तयार करायचे, स्वतः डायरेक्ट जाऊन MSEB मध्ये भरायचे. मध्यस्थ संस्था घ्यायचं कारणच मुळात काय, या विषयाबद्दलही याची चौकशी झाली पाहिजे असं या तक्रारदारांचं म्हणणं आहे. अशी मध्यस्थांची गरजच नव्हती. एक सरकारी संस्था, एक निमसरकारी संस्था, दुसरी निमसरकारी संस्था, ह्या दोघांचा व्यवहार करण्यासाठी मध्यस्थाची गरजच मुळात नव्हती. थेट पैसे भरायला पाहिजे होते महापालिकेनं असं या तक्रारदारांचं म्हणणं आहे. पाहूया आता ह्याच्या पुढं काय काय होतंय. निदान आत्ता अहवाल तरी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3,54,00,000 रुपयाचा अपहार झाल्याचा एकूण निष्कर्ष या विशेष चौकशी समितीनं SITनं काढलेला आहे. पाहूया त्याबद्दल पुढं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.